तर इथे सकाळी सकाळी सुरू झालेली आहे मारामारी आणि दोघांचा कलर बघून असं वाटतंय की दोघंजणं भाऊ भाऊ आहेत आणि भावाभावामध्ये म्हणलं तर मग प्रॉपर्टीसाठीच मारामारी होऊ शकते. तर इथे दोघांची पण मारामारी चालू आहे आणि एक शेर तर दुसरा सव्वा शेर असं चालू आहे इथे. आणि आम्ही हे बघताना ना आम्हाला अन्वीची आठवण येत होती. अन्वी इथे राहिली असती ना तर तिचा खूप गोंधळ चालू झाला असता, कारण तिला असं गाय बैल वगैरे बघून ना तिला खूप आश्चर्य वाटतं आणि ती ओरडाओरडी करत असते. तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. आणि फ्रेंड्स, आज आहे शनिवार आणि सकाळच्या इथे वाजलेले आहेत 9. तर आजचा ब्लॉग सुरू होतो आहे सकाळच्या 9 वाजल्यापासून. तर सकाळी सकाळीच ना माझी सगळी क्लिनिंगची कामं जी आहेत ते झालेली होती, कारण की वैभवदादाची पण आज ना सकाळी लवकर शाळा होती. शनिवार असलं की त्याची शाळा लवकर असते आणि इतर दिवशी म्हणलं की त्याची शाळा ना 10-10:30च्या सुमारास असते. त्यामुळं इतर दिवशी आपलं निवांतपणे झोपलेला असतो, पण शनिवारी म्हणलं की तो 5:30लाच उठतो आणि त्याची तयारी करायला सुरुवात करतो. तर 7 वाजता तो गेला शाळेमध्ये आणि साहेबांना डब्याला ज्वारीच्या भाकरी दिल्या, कारण की साहेबांना ना आता चपाती वगैरे खायला मनाई केलेली आहे. चपाती आणि भात वगैरे नाही खायला सांगितलं आणि फक्त भाकरी खाऊ शकतो, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी वगैरे खाऊ शकतो असं सांगितलं डॉक्टरांनी. त्यामुळं ना मी चपात्या काही बनवल्याच नाही सकाळी आणि साहेबांसाठी फक्त 2 ज्वारीच्या भाकरी बनवून दिल्या आणि ना चिकनची ग्रेव्ही होती तर ती त्यांनी घेऊन गेले डब्याला. आणि बाकी मग मी ना काही स्वयंपाक वगैरे बनवला नाही. आणि वैभवदादा ना सकाळी लवकर जाणार होता, त्यामुळं त्याला पटकन ना पोहे बनवून दिले आणि तो ना पोहे वगैरे खाऊन गेला आहे. तर आता येईल तो 11 वाजेपर्यंत, त्याची 11ला शाळा सुटते. तर 11 वाजेपर्यंत ना मी सगळा स्वयंपाक वगैरे बनवून ठेवेन, कारण की तो आल्या आल्या भूक अजून येईल, फक्त पोहे खाल्लेले होते त्यामुळं. तर 11 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला की मग त्याला लगेच जेवायला देता येतं. तर आता इथे माझी अंघोळ पण झालेली आहे आणि कपडे पण सुकायला घालायचं, म्हणजे लास्ट काम होतं हे क्लिनिंगचं आणि ते सगळं झालेलं आहे. तर आता इथे कपडे ना सकाळी सकाळी जरा लवकर धुतले ना तर लवकर सुकतात आणि व्यवस्थित सुकतात, त्यामुळे जरा लवकर सुकायला घातलेले आहेत. तर सकाळ सकाळची ना मारामारी बघत मला खूप म्हणजे हे वाटलं आणि असं काहीतरी छान असं बघायला भेटतं इथं बाल्कनीमधून. निसर्गरम्य वातावरण आहे अवतीभोवतीचं, त्यामुळं ना खूप छान वाटतं सकाळी सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमाला वगैरे असं काहीतरी बघायला. आणि इथे ना साहेब रात्री कामावरून येताना मेथीची भाजी घेऊन आले होते, तर मी मेथी ना निवडून ठेवली होती फ्रीजमध्ये. तर आता मेथीची भाजीच बनवणार आहे मी. तर मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी मुगाची डाळ जी आहे ती भिजायला घातलेली आहे आणि मुगाची डाळ भिजेपर्यंत मी इथे पीठ मळून घेते चपात्यासाठी. आणि ना महिना अखेर असल्यामुळे इथे चपात्याचं पीठ पण जवळजवळ संपलेलंच आहे. 2-3 दिवसाचं फक्त पीठ शिल्लक आहे, बाकी सगळं संपलेलं आहे. तर दळण आणायचं होतं, पण मी विचार केला की जेव्हा साहेबांना सुट्टी असेल रविवारी वगैरे की उद्याच, तर उद्या सुट्टी आहे तर उद्याच दळण वगैरे आणता येईल सगळं. बाकी इतर दिवशी म्हणलं तर मग त्यांना उशीर होतो ना यायला संध्याकाळी, आणि संध्याकाळच्या टायमाला तिकडून थकून आलेलं असतं माणूस आणि लगेच दुसरं काम सांगायचं म्हणलं तर ते मला योग्य नाही वाटलं. त्यामुळं ना मग मी विचार केला की रविवारी सगळं दळण वगैरे, म्हणजे जे काही बाहेरची कामं असतात, भाज्या आणायचं, दळण आणायचं किंवा दुसरं काही एक्स्ट्रा काही कामं असतं ना, ते आम्ही रविवारीच करतो आणि बाकी इतर दिवशी म्हणजे असं चालून जातं. आणि भाज्या पण ना 1 हप्त्याच्या भाज्या आम्ही आणत असतो, पण एवढे दिवस ना काय झालं होतं, फ्रीज बंद होतं ना, त्यामुळं भाज्या वगैरे आणायचं सगळं आम्ही बंद केलं होतं. पण आता न्यू फ्रीज आलेलं आहे, त्यामुळं आता 7-8 दिवसाच्या भाज्या एकदमच आणलेलं काय म्हणजे काय हरकत नाही त्याच्यासाठी. तर होलसेलमधून आम्ही हप्त्याच्या भाज्या एकदमच आणत असतो. तर आता इथे मेथीची भाजी बनवायची आणि मेथीची भाजी ना अन्नूताईला आवडत नाही आहे. तर तिचं चालू होतं की मम्मी कट नको करू भाजी, कारण कट केलं तर मग अजून कडू होते ना भाजी, त्यामुळं. तर ठीक आहे म्हणलं, कट वगैरे करत नाही, असंच बनवेल भाजी. तर तिचं ना लय हे चालू होतं, पण
काल सोयाबीनची भाजी पण बनवली होती, तर ती खाल्ली तिने. सोयाबीनची भाजी वगैरे खाल्ली, कारण म्हणजे झणझणीत झाली होती भाजी कालची, त्यामुळं तिने खाल्ली. पण आता मेथीची भाजी म्हणलं तर थोडंसं कडवट लागते ना, त्यामुळे तिला आवडत नाही. शेपूची भाजी तिला आवडते, पण मेथीची भाजी तिला आवडत नाही अजिबात. तर आवडत जरी नसलं तरी पण खावंच लागत असतं. कारण की ना, ज्या टेस्टी असतात ना वस्तू, त्या ॲक्च्युलीमध्ये आपल्या शरीरासाठी चांगल्या नसतात. बाकी ज्या कडू असतात किंवा एवढ्या जास्ती काही खास लागत नाहीत, त्या वस्तू मेन तर आपल्यासाठी चांगल्या असतात. त्यामुळं कितीही कडवट भाजी असली तरीसुद्धा कारल्याची भाजी म्हणा किंवा मेथीची भाजी म्हणा, ही आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असते. याच्यामुळे ना रक्त शुद्ध पण होतं आणि फायदा होतो शरीराला त्यामुळं. तर आता मेथीची भाजी धुवण्यासाठी मी ही जाळी काढलेली आहे. बऱ्याच दिवसाच्या नंतर ह्या जाळीचा मी वापर केलेला आहे. आणली होती भरपूर आवडीने, पण यूज केलाच नव्हता या जाळीचा. पण आता हा यूज करते. म्हणजे अशा प्रकारे ना भाज्या वगैरे धुवण्यासाठी, जास्ती काही भाज्या वगैरे असतील तर ते धुवण्यासाठी ही जाळी मी आणली होती. पण ही असंच ठेवून दिली होती, आणि बाकी ती छोटीशी चाळणी आहे ना पुरण वाटायची, त्याच्यातच मी सगळं धुवत होते. पण आज फायनली याचा यूज झालेला आहे. आणि ही भाजी बघा मी कट वगैरे केलेली आहे. आणि जर कट करायची असेल ना तुम्हाला, तर धुतल्याच्या नंतर तुम्ही कट करा. धुवायच्या अगोदर कट नका करू, कारण की ना जर आपण भाजी कट केली ना आणि त्यानंतर धुतली की मग सगळं जेवढं पोषण तत्व आहे ना भाजीमधलं, तेवढं सगळं निघून जात असतं. तर इथे बघा मेथीची भाजी बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. भाजी घेतलेली आहे धुवून स्वच्छ. त्यानंतर इथे लसूण ना असं ठेचून घेतलेलं आहे, थोडा असं मोठाड. त्यानंतर इथे मुगाची डाळ भिजायला घातली, शेंगदाण्याचं कूट, आणि याच्यामधला ना फक्त लाल तिखट आणि मीठ आपल्याला लागणार आहे. आणि कारण मी ना मिरच्या वगैरे टाकणार नाही भाजीमध्ये, त्यामुळं लाल तिखट लागणार आहे इथे. तर म्हणजे साहेबांसाठी म्हणलं ना तर हिरव्या मिरच्या टाकाव्या लागतात, पण वैभवदादाला हिरव्या मिरच्या आवडत नाहीत, त्यामुळं इथे मी लाल तिखट टाकणार आहे. तर आता इथे फोडणी देते भाजीला. तर इथे ना तेल गरम झाल्या अगोदर तुम्ही राई जिरे पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हते राई जिरे म्हणून मी डायरेक्टली ठेचलेला लसूण टाकला. लसूण थोडासा लाल झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं, आणि त्यानंतर ही भिजवलेली जी मुगाची डाळ होती ती टाकली. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, म्हणजे अर्धा चमचा फक्त हळद टाकायची याच्यामध्ये. आणि त्यानंतर ना म्हणजे ही स्वच्छ धुतलेली भाजी आहे ना, तर ही भाजी याच्यामध्ये ॲड करायची. आणि भाजी ना कधी पण स्वच्छ धुवायची, कारण की ना भाजीपाला वगैरे असा हिरव्या भाज्या वगैरे असतात ना, तर त्याला ना चिखल जो आहे तो असतो, आणि त्याच्या म्हणजे पानांना सुद्धा चिखल भरपूर लागलेला असतो, त्यामुळं त्याला ना स्वच्छ धुणं हे खूप गरजेचं असतं. तर आता इथे भाजी ॲड केल्याच्या नंतर हे सगळं मी मिक्स करून घेते. तर भाजी दिसायला जरी एवढी जास्ती दिसत असली की पण शिजली तर एकदम थोडीशी भाजी तयार होते. त्यामुळं याच्यामध्ये मुगाची डाळ मी ॲड केली होती. तर कोणी कोणी ना चण्याची डाळ पण ॲड करतं, कोणी म्हणजे दुसरी कोणाला काय काय मसुरीची डाळ वगैरे पण आवडते, ते पण ॲड करत असतात. पण मी इथे मुगाची डाळ ॲड केली. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकले 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट. तर ह्या भाजीला मात्र ना शेंगदाण्याचं कूट चांगलं लागतं इतर भाज्यांपेक्षा. तर इतर भाज्यांमध्ये ना म्हणजे ग्रेव्हीच्या वगैरे भाज्या असतात, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मला नाही आवडत टाकलेलं. पण ही मेथीची भाजी आहे ना, याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट चांगलं लागतं, त्यामुळं मी 3 चमचे इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि भाजीमध्ये ना पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही. तर मूग भिजवलेलं होतं, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं डाळ शिजण्यापुरतं. तर त्याच्यानंतर ना भाजीला पाणी आपोआप सुटत असतं, त्यामुळे त्यात पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही. तर आता इथे भाजी शिजत आहे, तोपर्यंत इथे मी चपात्या बनवण्याची तयारी करून घेते. आणि माझं लक्ष ना बाहेर पण होतं, कारण की 11 वाजून गेल्या होत्या, तरी पण वैभवदादा अजून आला नव्हता शाळेतून. त्यामुळं थोडंसं काळजी वाटत होती. आणि येईल असं म्हणून मी हे केले होते. कधी-कधी बोलत वगैरे येतात मुलं, त्यामुळं उशीर होतो. तर अर्धा तास उशीर झाला तर ठीक आहे, त्यामुळं मी थांबले होते.
आणि त्यानंतर मग अर्धा तास झाल्याच्या नंतर मी जे क्लासमेट आहेत वैभवदादाचे त्यांच्या घरी फोन करून विचारला, तर त्यांची पण मुलं अजून आलेली नव्हती. तर मला वाटतं शाळेमध्येच उशीर होणार आहे, त्यामुळं ती येईल थोड्या वेळाच्या नंतर. कधी काय म्हणजे कुठल्या कामासाठी वगैरे थांबवून घेत असतात शिक्षक लोक पण, त्यामुळं. आणि सकाळपासून ना थोडा पण चहा वगैरे पिला नव्हता. तर सकाळी सकाळी मी पोहे वगैरे खाल्ले, पण चहा वगैरे काही पिला नव्हता. गरम पाणी हे पण पिऊन झालं होतं, पोहे खाऊन झालं होतं, पण चहा पिला नव्हता. तर ना आता मग म्हणलं की वैभवदादाला थोडासा उशीर आहे यायला, तोपर्यंत मी पटकन येते अद्रकवाला चहा बनवून घेते. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी त्याला सोडायला आणि आणायला जाईन वगैरे म्हणून. पण ना त्याच्यासोबत जायचं म्हणलं की त्याच्यासोबत त्याचे मित्र वगैरे असतात, त्यामुळं ना तो नको बोलला सोडायला वगैरे येऊ नको किंवा घ्यायला पण येऊ नको, माझं मी मित्रांसोबत जाईन. म्हणजे त्यांचे ना 4-5 जणांचा असा ग्रुप आहे आणि ते सगळेजण मिळून येतात जातात, त्यामुळं तो बोलला की नको येऊ म्हणून राहून गेलं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आवर्जून राहिली की ना, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या गावामध्ये पण बिबट्याचा वावर आलेला आहे असं. म्हणजे तसं कळालं होतं व्हॉट्सअप ग्रुपवरून मला, पण ते ना खोटं होतं ॲक्च्युली. कारण एक महिलाने ना ते फोटो ना पूर्ण व्यवस्थित बघितला, तर त्याच्यामध्ये ना AIचं हे होतं, मार्क होता तिथं. त्यामुळं ना तो फोटो जो आहे तो पूर्णपणे चुकीचा होता. आणि हे ना AIमुळं ना जिथं म्हणजे ओरिजिनल असं काही घटना होतात ना, तर ते सुद्धा ना लोकांना बनावटी वाटत असतात. त्यामुळं ना हे AIचं खरंच वापर ना म्हणजे काही काही गोष्टींमध्ये चांगलं पण आहे आणि काही गोष्टींमध्ये वाईट पण आहे. तर अशा प्रकारे जर नकली व्हिडिओ बनवून काहीतरी लोकांना फ्रॉडपणे काहीतरी दाखवलं ना, तर भीती भीती बसते ना लोकांच्या मनामध्ये. त्यामुळं हे असं काही करायला नाही पाहिजे खरं तर. म्हणजे चुकीचे अफवा वगैरे काही असं नाही उठवली पाहिजे. तर जेव्हा साहेब घरी आले ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे बघ, हे सगळं चुकीचं आहे, व्हिडिओ, फोटो वगैरे हे सगळं चुकीचं आहे असं सांगितलं. तेव्हा मला खरं वाटलं ते. आणि नंतर वैभवदादा पण बोलला की मम्मी हे असं काही ऐकून घाबरू नको उगाच असं. हां, सावध राहिलंच पाहिजे आपण, कारण की कधी काय होईल काय सांगता येत नसतं, त्यामुळे सावध असलंच पाहिजे नेहमी. पण विनाकारण हे अशा खोट्या अफवांवरती लक्ष पण नाही दिलं पाहिजे एवढं. तर आता इथे बघा वाजलेले आहेत 12 आणि अजूनसुद्धा वैभवदादा आलेला नव्हता. तर 10 मिनटाच्या नंतर पुन्हा वैभवदादा आला. तर त्याला ना ॲक्च्युली त्याची तब्येत खराब होती, त्याला सर्दी झाली होती. का? कारण की ना फ्रीजमधलं पाणी पिलं होतं त्याने. नवीन फ्रीज आणलं, त्यामुळं अनुताईने उत्साहामध्ये बाटल्या भरून ठेवल्या 2. पण मी ना फ्रीजमध्ये बाटल्या पण भरून ठेवू नको म्हणत असते तिला. पण तरी पण तिने 2 बाटल्या भरून ठेवल्या होत्या आणि ते पाणी वैभवदादानं पिलं आणि त्याला झाली सर्दी. तर खरं तर ना मी आत्ता ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये फ्रीज घेणारच नव्हते. पण नंतर विचार केला की आता पुढचा जो ऋतू आहे तो उन्हाळ्याचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर फ्रीज वगैरे, AC वगैरे हे भरपूर महाग होत असतं. त्यामुळं आत्ताच घेतलं पाहिजे म्हणून मी घेतलं. आणि ते फक्त पालेभाज्या वगैरे ठेवण्यासाठी, काही म्हणजे आपलं अन्न वगैरे असतं ते ठेवण्यासाठी फक्त घेतलं. बाकी पाणी वगैरे ठेवू नको म्हणलं होतं. पण हे झाले आता फ्रीज घेतल्यामुळं नवीन करामत वैभवदादाची. तर ना तब्येत खराब होती त्याची, म्हणून थोडीशी काळजी वाटत होती मला. पण नंतरनं थोड्या वेळाच्या नंतर वैभवदादा आला आणि आता त्याच्यासाठी पटापट चपात्या करून घेते. आणि तो बोलत होता की मला काहीच खाऊ वाटत नाही आणि हे ते. कुठल्या पण आजाराला ना नीट करायचं असेल ना, तर जेवण करणं हे खूप गरजेचं असतं. आपल्याला कितीही ताप आला किंवा काहीही झालं ना, तरी म्हणजे आपल्याला जेवण करायला आवडत नाही, ते चव लागत नसतं आजारी असल्यामुळे. पण तरीसुद्धा 2-3 का होईना घास खाऊन त्यानंतर औषध घेतलं ना, तरच आजार कमी होत असतो ना. त्यामुळं जेवणं हे खूप गरजेचं असतं, कितीही आजारी असलं तरी पण. हां. तर इथे आम्ही जेवण वगैरे करून बसलो होतो सहज आपलं. तर तेवढ्यात इथे
मिशोवरून पार्सल आलं. तर ना मी मिशोवरून एक सेल्फी स्टँड मागवला होता, कारण की माझा जो स्टँड आहे ना तो तुटलेला आहे आणि भरपूर दिवसापासून जुगाड चालू होतं. त्यामुळं इथे मी हा सेल्फी स्टँड मागवलेला आहे. कारण की ना असं गाडीवरती वगैरे जाताना किंवा बाहेर वगैरे गेलं ना, तर असं हातात मोबाईल पकडला की मग ते असं व्हिडिओ व्यवस्थित येतच नाही त्याच्याने. आणि सेल्फी स्टँड असला ना तर मग त्याच्याने व्हिडिओ व्यवस्थित येईल. त्यामुळं इथे मी हा स्टँड मागवलेला आहे. आणि काही असं रेसिपी वगैरे दाखवायची असेल तर ते पण मी ह्या स्टँडवरून दाखवू शकते व्यवस्थित अशी. तर आता इथे तुम्हाला दाखवतो. हे काय चार्जर. बस झालं. अरे थांब थांब, काय करायचं असते. त्याला उघडायचं ना. थांब थांब वैभव, ओढू नकोस. थांब ना थांब. हां हां, त्यात लिहिलं असेल ना ती कसं कसं काढायचं ते. थांब मी अगोदरचा माझा स्टँड दाखवते. हे बघा जुगाड, अशा प्रकारे जुगाड केला होता मी. कारण की हे माझं मोठंवालं जे स्टँड आहे ना ते फुटलं होतं, त्यामुळं असं करत होते. त्यामुळं साहेबांनी हे मागवलं सेल्फी स्टँड. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.